नमस्कार मंडळी. झालं बरं का आपलं ते गुगल गुगल म्हणजे गुगल पेनचं नव्हतं का म्हणलं तुम्हाला चुकीचा टाकलेला मी डिजिट कोड 6. तर ते झालं बरं का, कारण की सकाळी मी 10-11 वाजता चेक केलं आणि मग त्यानंतर तिथं आलं ऑप्शन बँक बँक म्हणजे बँकचे डिटेल जोडायचे. मग त्यावेळेस जरा बरं वाटलं बरं का, नाहीतर लय टेन्शनमध्ये होतो. व्हिडिओ पण बनवू वाटत नव्हतं ना, काहीच वाटत नव्हतं. तरी पण काल हिचा ब्लॉग ते गुरुवारचा ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही. ते पण बळ बनवलेला बरं का मित्रांनो, मनच लागत नव्हतं तरी पण बनवलेला. मग परत सकाळी उठून बघितलं, चेक केलं मी, म्हटलं बघू तर म्हणलं ट्राय करून येतंय का नाही. तर बघितलं ट्राय करून, तर मग तिथं आलतं बँक अकाउंटचं जोडायचं. मग लय खुश झालो. मग सगळे तिथं डिटेल्स भरले बरं का. तर डिटेल्स ती भरल्या, नाव टाकलं, परत IFSC कोड, स्विफ्ट कोड, परत कोणती बँक आहे ते बँकेचं नाव टाकलं. परत खाली दोन वेळेस अकाउंट नंबर टाकावा लागतो, ते अकाउंट नंबर पण टाकला. मग केलं, सबमिट केलं. मग ते झालं. कारण काय, स्विफ्ट कोड सुद्धा आपल्याला मोबाईलवरच काढायला भेटतो, म्हणजे मोबाईलवरच भेटतो आपल्याला, कुठं जायची गरज नाही, काय नाही. आणि IFSC कोड तर काय बँक पुस्तकावरच असतो, त्यामुळे काय परत टेन्शन वाटलं नाही. मग सगळं सबमिट केलं. मग त्यावेळेस मग जरा जीव आला. मग काय जीव आला. मला शिव्या देत होते हाय की नाही. परवा दिवशी हिला पण लय खवळलो, बोललोच नव्हतं तिला पण दिवसभर. लय म्हणजे काहीच घरच्यांना सुद्धा बोललो नव्हतो व्यवस्थित, आणि काहीच नाही, कोणालाच काय नाही. मग परत मग सगळं झालं, मग ओके, जरा बरं वाटायला लागलं. मग काय, नाहीतर इतकी मेहनत केलेली काय फुकट वाया जाऊ द्यायची का, सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये. हा, तर झालं ओके मध्ये. आता इथून पुढे ओके मध्ये ब्लॉग पडतील बघा मित्रांनो. तर चला, तुम्ही आपली यूट्यूब फॅमिली आहे, त्यामुळे तुम्हाला सांगण्यासाठीच मी ब्लॉग बनवतो. नाहीतर तुम्ही म्हणताल काय काय, मग हेटर लोक म्हणताल काय सांगायची गरज आहे का काय. माझी फॅमिली आहे, माझ्या फॅमिलीला मी काही सांगू शकतो. तर झालं ओके मध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओ छोटासाच बनवतो, लय मोठा नाही बनवत. चला मित्रांनो, बाय बाय, जय महाराष्ट्र.